यापूर्वी नौसेना दिन महाराष्ट्रात गेटवे ऑफ इंडिया माझ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातच व्हायचा आणि पहिल्यांदा आता मुंबईच्या बाहेर म्हणजेच कोकणातही साजरा केला जात आहे. आणि मला वाटतं भारतात नौसेनेचं जर स्थापना कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि या कोकण पट्ट्यावरती नौसेनेची ताकद ही भारताला आणि त्यावेळेला स्वराज्य प्राप्त करण्यासाठी महाराजांना पण प्राप्त झाली कोकणातून. आणि त्यामुळे कोकणाच्या भूमीवरती हा कार्यक्रम होणं हे सर्वांसाठीच अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आणि कोकणवासियांना ही एक मोठी संधी आहे. कोकणवासियांसाठी हा एक मोठा क्षण आहे जेव्हा अखंड देशाचं लक्ष हे कोकणावरती असेल. आरोग्य यंत्रणा ही मूलभूत सुविधा आहे आणि कुठच्याही प्रगती प्राप्त करत असणाऱ्या राज्यासाठी किंवा देशासाठी आरोग्य व्यवस्थेत कुठच्याही प्रकारची कमतरता ठेवणं हे अत्यंत खेदनीय किंवा अत्यंत दुःखनीय अशी गोष्ट आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या काळात या गोष्टीकडे अजून लक्ष शासन देईलच. शासनाकडनं आता मी इथे येण्यापूर्वी 2 दिवसाआधीच मी मुंबईतील सर्व शासकीय रुग्णालयांच्या डीन आणि सुपरिटेंडेंट यांची बैठक घेऊन तिकडे कमतरता असणाऱ्या गोष्टींचा पुरवठा करण्यासंदर्भातले आदेश दिलेले आहेत. आणि निश्चितपणे कोकणाला पण जर का अशी काही गरज असेल तर मी स्वतः याच्यात लक्ष टाकून शासनाचं लक्ष आकर्षित करून येणाऱ्या अधिवेशनातही या विषयात कोकणवासियांना न्याय मिळवून द्यायचा पूर्ण प्रयत्न करीन. आपण म्हणतात ती गोष्ट संपूर्णपणे पटते की ज्या प्रकारचा विकास हा कोकणात अपेक्षित आहे तो अजूनही आपल्याला तेवढ्या वेगाने होताना दिसत नाहीये. परंतु या सरकारने जी पावलं उचलली आहेत ती बघितल्यानंतर मला खात्री आहे की येणाऱ्या काही वर्षात काही काळात कोकणाला जो विकास अपेक्षित आहे तो निश्चितपणे कोकणाला प्राप्त होईल. वाढवणं, त्यांना नवीन रस्ता निर्माण करणं यावरती आपण बघितलं आहे. रवींद्र चव्हाणजी पण जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहेत ते पण सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि वेगाने काम पूर्ण करायच्या मनस्थितीत आहेत. तसं असताना आपण बघितलं टुरिझम हायवे रेड्डी ते रेवस हा पण याच सरकारने यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन बऱ्याचशा ठिकाणची कामही सुरू केलेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही काळात आपल्याला दिसेल की रेवस रेड्डी रस्ता असो अथवा चौपदरीकरण करून मुंबई ते गोव्याचा महामार्ग असेल या सर्वांमधली कामं लवकरात पूर्ण केली जातील. कोकणवासी म्हणून मूळ कोकणाचा व्यक्ती असल्यामुळे साहजिक आहे की मला पण या विषयात अत्यंत जास्त रस आहे. आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो विधानसभेचा अध्यक्ष म्हणून या सर्व गोष्टींकडे शासनाचं लक्ष जेव्हा जेव्हा वेधायची गरज असेल तेव्हा वेधून निश्चितपणे कोकणाला न्याय मिळवून द्यायचा पूर्ण प्रयत्न करू. सरकार पडतं किंवा टिकतं हे केवळ सभागृहातील बहुमतावरती. त्यामुळे कोणीही भविष्यवाणी केली तर अशा भविष्यवाणीला सबस्क्राईब करणं अथवा अशा भविष्यवाणीकडे लक्ष देणं हे मला योग्य वाटत नाही. कारण आज संविधान दिन आहे. संविधानात सरकार कसं टिकतं आणि कसं पडतं या संदर्भातल्या तरतुदी आहेत. सरकार टिकतं जर सरकारकडे संख्या असेल आणि ते संख्याबळ केवळ विधानसभेच्या सभागृहातच मांडता येतं. बहुमताच्या आधारावर नसलं तरच पोहोचू शकेल. अथवा हे सरकार संविधानाने प्रिस्क्राईब केलेल्या प्रिन्सिपल्सच्या आधारावरती निवडून आलेलं सरकार आहे. या सरकारकडे आपलं बहुमत त्यांनी सिद्ध केलेलं आहे. कॉन्फिडन्स मोशन त्यांनी पास केलेली आहे. त्यामुळे अशा संविधानिकरित्या निवडून आलेल्या सरकार पडेल अशी भविष्यवाणी करणं हे मला वाटतं संविधानाने दिलेल्या तरतुदींच्या विरोधात आहे. त्यामुळे मला वाटतं अशा वक्तव्याकडे विशेष लक्ष देणं हे गरजेचं नाही. पक्षांतर कायद्याचं बहुमत आकडेवारीवर बरोबर आहे. परंतु पक्षांतर बंदी कायदाचं उल्लंघन झालं आहे अथवा नाही हा निर्णय आदित्य ठाकरेंना घ्यायचा नाही. हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. आणि त्यामुळे मला वाटतं विधानसभा अध्यक्ष सर्व नियमांचं पालन करून संविधानातली दिलेल्या सर्व तरतुदींचं पालन करून शेड्यूल 10 मध्ये दिलेल्या सर्व तरतुदींचं पालन करून डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 या सर्व नियमांचं पालन करून
योग्यरित्या कायदेशीर निर्णय घेतील याबद्दल राज्यातल्या सर्व जनतेने आश्वासित राहावं आणि निश्चितपणे जर का कुठेही पक्षांतर कायद्याची मोडला गेला असेल तर निश्चितपणे विधानसभा अध्यक्ष म्हणून मी त्यावरती उचित कारवाई करेन. तर राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये मी अधिक बोलणं मला उचित वाटत नाही, परंतु मला वाटतं या राज्याची जनता सुज्ञ आहे आणि विशेष करून या आपल्या कोकणातील जनता राज्यातल्या सर्व जनतेपैकी अत्यंत सुज्ञ अशी मानली जाते. आपण जर बघितलं तर या मतदारसंघातून बॅरिस्टर नाथपैन पासून मधु दंडवते पासून सुरेश प्रभूंसारखे अत्यंत अभ्यासू अशी व्यक्तिमत्व निवडून गेले आहेत. त्यामुळे या कोकणातील तळ कोकणातील मतदारसंघातील बांधवांना निश्चितपणे हे समजतं की कोण एकूण संविधानाच्या बाजूनी काम करतं, कोण संविधानाच्या विरोधात काम करतं. त्यामुळे कोणी बोलण्यापेक्षा किंवा कोणी बोललेलं वरती कमेंट करण्यापेक्षा हा निर्णय आपण राज्यातील आणि कोकणातील जनतेवरती सोडायला पाहिजे. त्यामुळे स्थानिक उत्सुकता आहे की हा निर्णय लवकरात लवकर जे सुप्रीम कोर्टाने टाइमलाईन दिल्या आहे त्यात लवकरात लवकर हा निर्णय पूर्ण करण्याचा. परंतु हा निर्णय घेत असताना संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवणं महत्वाचं आहे. कुठेही प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे, पण त्याचप्रमाणे कुठचेही विधानसभेचे या संदर्भातले नियम आहेत याचे कुठेही बगल न देता लवकरात लवकर निर्णय घ्यायचा माझा प्रयत्न असेल. देशाध्यक्षावर बंधनकारक आहे का? नाही पहा, हा संविधानातील तरतुदींच्या इंटरप्रिटेशनचा विषय आहे. हे मॅटर सबज्युडिस असल्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणार नाही, पण आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपल्या संविधानाने आपल्याला एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी म्हणजे कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ यांना समान स्थान दिलेलं आहे आणि या तिघांनाही आपल्या फ्रेमवर्क मध्ये राहून, आपल्या ज्युरिस्डिक्शन मध्ये राहून काम करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की संविधानिक शिस्त कायम ठेवत या तिन्ही संस्था आपल्या मर्यादेत राहून काम करतील. संस्थेच्या निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे आणि शासनाने पण अनेक वेळा या याचिकेच्या दरम्यान कोर्टात हीच भूमिका मांडली आहे की या निवडणुका लवकरात लवकर घेणं अपेक्षित आहे. परंतु कायदेशीर पेच प्रसंग असल्यामुळे या निवडणुका सध्या स्थितीत घेता येत नाहीये. पण सरकारतर्फे मी जी माहिती गोळा केली आहे, सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे की आपण या याचिकेत यश प्राप्त करून लवकरात लवकर स्थानिक लोकल गव्हर्नमेंट बॉडीच्या निवडणुका घ्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.